आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये केलेल्या विकास कामामुळे प्रभागात शिवसेनेचा विजय होणार असा विश्वास शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी व्यक्त केला आहे। या प्रभागात शिवसेनेकडून सुनील सोनसळे, दीपाली हिरामन थोरावट, भारती चेरकुला सत्यनारायण आणि गोगीनेगी नागेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सध्या या उमेदवारांचा रोडवर प्रचार जोमात सुरू आहे। शिवसेनेने या प्रभागात स्थानिक उमेदवार उभे केले आहेत। भाजप पक्षाचं कुठलंच आव्हान नसल्याचं या उमेदवारांनी सांगितले। लाडकी बहीण आणि भावाचा आम्हाला प्रतिसाद मिळत असल्याचे या उमेदवारांनी सांगितले। मोठ्या मताधिक्याने विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 10 बालाजी कल्याणकर साहब जब से आए तब से कम ये दत्तनगर एरिया मेरे हिसाब से कम 50 कोटी के काम हो गए। उसमें से आपको बताता हूँ, एक तो काम हो गया वाला अन्ना भाऊ साठे चौरस्ते से लेके टाउन मार्केट सोसाइटी दोनों साइड का रोड इतना पेंडिंग था कि पूछो मत, पानी जमता था। अभी वो सीसी रोड दोनों साइड से हो गया वाला है। लेकिन ये जो कल्याणकर साहब ने ऊपर से जो निधि ला है, ये जहाँ पूरा चिक्कड़ रहता था अभी पूरे प्रभाग में ही कि नहीं रोड अच्छे हो गए वाले और पब्लिक भी खुश है। आम्हाला या भाजप म्हणजेच अशोक चव्हाण व पूर्वीची काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांनी सभा झाली त्यांची, तर त्यांनी सांगितले की अशोक चव्हाण व काँग्रेस या शहरामध्ये मागच्या 20 वर्षापासून विकास करू शकले नाहीत, तर तेच आता कपडे बदलून या प्रभागामध्ये आलेले आहेत आणि बदलून आलेले लोक पुन्हा विकास करतील असं काही शक्यता नाही। आणि आम्हाला इथं कसल्याही पद्धतीचं तगडं आव्हान दिसत नाही भाजपच्या वतीनं। या ठिकाणी नागेश अण्णा जे उमेदवार आहेत ओपनचे, त्यांचं या प्रभागात चांगलं काम आहे। भारती सत्यनारायणजी चेरकुला ह्या माजी नगरसेवकाच्या पत्नी आहेत, त्यांचं लोकांमध्ये अनेक दिवसापासून सामाजिक काम आहे। या ताई ज्या आमच्या दीपाताई आम्ही पुरस्कृत आहे शिवसेनेच्या वतीने, त्यांचंसुद्धा या प्रभागामध्ये कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे। फक्त लाडक्या बहिणीच नाही तर लाडके भाऊसुद्धा सर्व ताकदीनिशी पूर्ण कल्याणकर साहेबाच्या पॅनलच्या मागे आहेत। कल्याणकर साहेबचं पॅनल हे 4 माणसांचं पॅनल आहे। 1 ॲटो आणि 3 धनुष्यबाण घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतः एक ॲटो ड्रायव्हर होते आणि ते मुख्यमंत्री झाले। निश्चित या ठिकाणी त्यांच्या या प्रवासाचा साक्षीदार असलेला ॲटोसुद्धा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे, यात काहीही शंका नाही। आमचं घर कुठं बाहेर गाव नाही किंवा दुसऱ्या एरियात नाही, आमचं घर नाही ह्याच प्रभागात आम्ही राहते प्रभागमध्ये आहे। म्हणून लोक आम्ही जे काही कामं नाही का झालं नाहीत आतापर्यंत, मी फिरताना प्रचार करताना खूप असे एरियात आहे की 30 वर्षापासून सुद्धा त्यांच्यापाशी रस्ता नाही, नाल्या नाहीत आणि जिथे रस्ता केलेले आहे ऑलरेडी त्यांनी त्याच्यावर केलेल्या रस्त्यावर त्यांनी अजून ड्रेनेज टाकण्या हे बहाणे त्याने अजून खोदलेले आहेत। त्याच्यावर असे खूप काही प्रश्न आहेत आणि नाल्या पूर्ण जाम आहेत। तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता की जिथे रस्ते झालेले आहे त्याच्यामधून ड्रेनेजमधून पाणी निघालेत बाहेर। ह्याचा सगळं खूप विरोध चालू आहे, लोकांमध्ये खूप काही विरोध चालू आहे। जे कामं केलेत त्यांच्या विरोधात लोकांचा आक्रोश आहे आणि त्याचा कौल आम्हाला बिलकुल भेटेल, आम्हाला अशी अपेक्षा आहे।